शेतकऱ्यांसाठी 10 जुलै आत्ताच्या झटपट ठळक बातम्या. मान्सून ट्रॅकवर 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. चारधाममध्ये 6000 भाविक अडकले. हिमाचलमध्ये 76 रस्ते बंद. मराठा आरक्षण आंदोलन गुन्हे मागे घेण्याऐवजी 1 लाख केसेस केल्या. अन्यायाची खात्री झाली. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. माझा पक्ष चोरून विजय मिळवला, मात्र मशालीवर मी जिंकलो याचा मला अभिमान. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. कुणबी नोंदी रद्द करायला लावणार, ओबीसीला धक्का लागू देणार नाही. विधानसभेच्या 288 जागा लढवणार. पत्रकार परिषद प्रकाश अण्णा शेंडके यांची माहिती. महिनाभराच्या विश्रांतीनंतर पंढरीत मुसळधार. शेतकरी सुकावला तर विठ्ठल दर्शन रांगेत 6 ते 8 इंच पाणी. भाविकांची धांदल उडाली. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या तालुक्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा. इगतपुरी तालुक्यात 24 तासात 48 तर आतापर्यंत 158 मिमी पाऊस. आम्हाला योजना नको, फक्त पिकांना भाव द्या. उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या. लाडकी बहिणींना देताय, पण दाजींचं काय? खासदार अमर कोल्हेंचा राज्य सरकारला टोला. मनसेने देखील केला शिंदे सरकारला सवाल. पावसाचा जोर वाढल्याने कास तलाव उचंडला. सातारकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. ओबीसी नेते एकत्र, आता मराठा नेत्यांनीही शहाणं व्हावं. आरक्षण मिळाले नाही तर 288 आमदार पाडणार. मनोज जरांगे यांचा पुन्हा सरकारला इशारा. मराठवाड्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भीतीने नागरिक घराबाहेर. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही बसले हादरे. पावसाच्या आगमनाने 5 लाख हेक्टरवर क्षेत्रावरील दुबार पेरणीचे संकट टळले. जामखेडमध्ये सर्वाधिक 93 मिमी पाऊस. 3 घरांची पडझड. मराठवाड्यात 28 मंडळात अतिवृष्टी. हिंगोलीत सर्वाधिक 7 मंडळांचा समावेश. हलगरा मंडळात 121 मिमी पावसाची नोंद.